आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेलं आहे आणि जगभरातून पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी पर्यटक येत असतात आणि या पुण्यात आल्यानंतर सर्व पर्यटकांचं पहिलं आकर्षण जे असतं ते दगडूशेठ हलवाई गणपती असतो। आणि सध्या मी या दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे देखावा आहे या देखाव्याच्या समोर उभा आहे आणि माझ्यासोबत आमदार हेमंत रासने आहेत। भाऊ, यावेळी दगडूशेठ हलवाई गणपतीचं काय आकर्षण असणार आहे? उद्या बाप्पा विराजमान होत आहेत, कोणाच्या हस्ते आणि किती वाजता विराजमान होणार आहेत? आज आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला काही तास राहिलेले आहेत। सकाळी 8:30 वाजता गणपती बाप्पा आपल्या मंदिरातून पुष्पांच्या रथामध्ये या ठिकाणी सकाळी 10 वाजता हे पद्मनाभ मंदिर जे उत्सव मंडपामध्ये आपण केलेलं आहे। दरवर्षी आपण सालाबादप्रमाणे अतिशय चांगली भव्य दिव्य अशी प्रतिकृती कुठल्या मंदिराची महालाची इथं करत असतो। यावर्षी आपण पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती ह्या इथं केलेली आहे। हुबेहूब ती प्रतिकृती साकारलेली आहे। जवळजवळ 300 कारागीर 5 महिने मिरॅकल इव्हेंटच्या विनायक रासकरांच्या नेतृत्वाखाली ही सजावट करत होते। अतिशय सुंदर आणि भव्य ही सजावट या ठिकाणी साकारलेली आहे। गणपती बाप्पाचं सकाळी 10 वाजता या मंडपामध्ये पद्मनाभ मंदिरामध्ये त्याचं आगमन झाल्यानंतर ह्या ठिकाणी त्याची प्राणप्रतिष्ठा होईल। प्राणप्रतिष्ठेनंतर संपूर्ण 10 दिवस तो भक्तांच्या दर्शनाकरता भाविकांना दर्शनाकरता उपलब्ध होईल। संध्याकाळी उद्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन होईल। परवा दिवशी सकाळी 31,000 महिलांचा ऋषीपंचमीचा कार्यक्रम होईल आणि त्या दिवस सलग 10 दिवस बाप्पाच्या दर्शनाकरता येणाऱ्या लाखो भाविकांकरता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे 500 स्वयंसेवक या ठिकाणी 24 तास तैनात असतील। 250 सुरक्षा रक्षक असतील। 150 CCTV कॅमेरे आपण या सर्व ह्याच्या नियंत्रणाकरता या ठिकाणी सज्ज ठेवलेले आहेत। आपण आरोग्य व्यवस्थेकरता डॉक्टर 24 तास उपलब्ध ठेवलेले आहेत। 3 ICU केलेले आहेत। 50 कोटीचा सर्व भाविकांचा विमा आपण उतरवलेला आहे। अशा पद्धतीने जय्यत तयारी बाप्पाच्या आगमनाची उत्सवाची आपण केलेली आहे। यावर्षी राज्य सरकारने राज्य महोत्सव म्हणून याला घोषित केलं आहे। ते मागणी विधानसभेचा आमदार झाल्यानंतर गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः मागणी केली होती आणि ती मान्य झाली। त्यामुळे गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला त्याचासुद्धा अभिमान आहे। आणि ह्या बाप्पाचा उत्सव ज्या आपल्या देशातून विदेशातून येणाऱ्या कोट्यावधी भाविकांकरता कसा चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल याकरता आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत। भाऊ, तुमची खूप दिवसांपासून मागणी होती की गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात यावा आणि मुख्यमंत्र्यांनी तो यावेळी दिला देखील। जगभरातून गणेशोत्सवात पुण्यात नागरिक येत असतात, त्यांची कशा प्रकारे प्रशासनाकडून काळजी घेतली जाणार आहे? आता यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलेला आहे। आज संपूर्ण पुणे शहरामध्ये ज्यावेळेस मी त्या सभागृहात होतो राज्य महोत्सवाबरोबर या ज्या सगळ्या व्यवस्थेकरता जे स्पॉटलाईट आहेत जिथं ब्लॅक स्पॉट असतात तिथं विद्युत रोषणाई जास्त करावी। G20 सारखी ह्या संपूर्ण शहरामध्ये रोषणाई करावी। त्याचबरोबर स्वच्छतागृहांची जास्तीत जास्त उपलब्धता करावी। स्वच्छतेकरता वेगळी यंत्रणा वापरावी। 24 तास हा उत्सव लोकांना बघायला खुला राहावा। ज्या साऊंडच्या टायमिंगच्या मर्यादा आहेत त्या साऊंडच्या टायमिंगच्या मर्यादा कायद्याप्रमाणे पाळूनच, परंतु उत्सवाचे बाकीचे निर्बंध म्हणजे साऊंड बंद झाल्यानंतर पडदा टाका बंद करा ह्या ज्या मागण्या होतात त्या बंद करून तो खुला राहावा। साऊंड बंद असतील पण संपूर्ण जे मंदिरं असतील मंडप असतील ते उघडे राहतील, हॉटेल्स उघडे राहतील, जेणेकरून भाविक असतील पर्यटक असतील त्यांना व्यवस्था उपलब्ध राहतील। असा निर्बंधमुक्त भयमुक्त असा गणेशोत्सव व्हावा अशी मागणी पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त यांच्या माध्यमातून आणि आशिष शेलार याचे जे सांस्कृतिक मंत्री आहेत ज्यांनी हा घोषित केला त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कलेक्टरांच्या समवेतच्या बैठकीमध्ये सुद्धा या सगळ्या मागण्या केल्यात आणि त्या सर्व मागण्या या राज्य सरकारने मान्य केल्या। त्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांचं मी मनापासून धन्यवाद देतो। लाखो गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना
महाराष्ट्रातील त्यांच्या या निर्णयामुळे ऊर्जा मिळालेली आहे आणि हा उत्सव हा युनेस्कोपर्यंत जाण्याकरताचा मार्ग या राज्य महोत्सवापासून चालू आला असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. भाऊ, लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. जर एखाद्या भाविकाला काही गैरसोय झाली तर कुठे संपर्क करायचा किंवा कोणाची मदत घ्यायची? कारण अनेक चुकीचे प्रकार देखील घडत असतात. आज आपण त्यासाठी सगळ्या ऑफिस कार्यालयांनी व्यवस्था केलेल्या आहेत. पोलिसांची यंत्रणा त्या ठिकाणी समाधान चौकात जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते माझ्यासारखे पदाधिकारी 24 तास या ठिकाणी उपलब्ध असतात. मजूर अड्ड्यापाशी जिथं मंदिर आहे तिथं आमचं एक संपर्क कार्यालय, या मंडपाच्या बाहेर संपर्क कार्यालय आहे, त्याचबरोबर पोलिसांचं संपर्क कार्यालय आहे. अशा सर्व ठिकाणी कुठल्याही भाविकाला कुठल्याही प्रकारची अडचण झाली तर 24 तास सेवा देण्याकरता दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व पोलीस प्रशासन हे सज्ज आहे. नक्कीच आपण पाहतोय की जगभरातून जे भाविक येतात त्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही आणि काही गैरसोय झाली तर दगडूशेठ ट्रस्टला संपर्क साधावा, कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नाही अशा प्रकारचं सांगण्यात येते. हा सगळा देखावा जो आपण पाहतोय तो दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा यावर्षी देखावा करण्यात आलेला आहे आणि हे सगळं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात असल्याचं आपण पाहतोय. उद्या सकाळीपर्यंत सगळं काम पूर्ण केलं जाईल आणि गणेशोत्सवाला जो राज्य उत्सवाचा जो दर्जा दिलेला आहे त्याप्रमाणे त्याला साजेसा असा हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कॅमेरा पर्सन नागेशसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.